एकातून दुसरे अगणित होई. अशा काळाचा असा शोध हा कालौद्याचा आज शोध हा कालौद्याचा आज शोध हा. शोध 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 शोध. पप्पाने अकाउंट चेकिंगला द्यायच्या आधी मला काहीतरी करायला हवं. या शेअरची ॲडव्हान्स रक्कम फॅक्टरीच्या खात्यातून उचलली ना मी. हाऊ लकी यू आर. काय म्हणालास? चाचा तुला पैसे देतील, हे मोडतील तोडतील पण पैसे देतील. मला तर तोही चान्स नाही. चंदू, चाचा पोचले नाही बेंगलोरला. काय? पप्पा बेंगलोरला पोहोचले नाहीत? मी बिझनेस मीटिंगसाठी बेंगलोरला गेलो होतो. तिथे मला चंदा भेटली. तिने मला हॉटेलला नेलं आणि पुढे मी बेशुद्ध झालो. नंदलालजीने त्या फोटोचं काय केलं? डू नॉट नो. तुम्ही पोलीसवाले म्हणता आम्ही फिल्मवाले जग बिघडवतो, पण आम्ही तर रिअल लाईफ मधून स्टोरी घेतो ना. ऑफिस नवीनच दिसतंय. अजून फुल पेमेंटही केली नाही. आपल्या मित्राचंच आहे. तुमचं हे पहिलंच प्रोडक्शन ना? ऑफकोर्स, पण हिट होणार. दुसऱ्या स्टोरीज पेक्षा वेगळं आहे. ते सगळं ठीक आहे, पण एकदम स्वतःचं ऑफिस? स्वतःचं ऑफिस असलं की नाही, अर्थात नंदलालजी असल्यामुळे काही प्रॉब्लेमच नसेल तुम्हाला. ओ नो, चाचाजी स्ट्रिक्टली अगेन्स्ट फिल्म्स. ते कधी हेल्प करणार नाही. हा, पण मी एक काम त्यांच्याकडे नक्की करून घेणार. कोणतं? त्यांच्या ब्लॅकमेल स्टोरीचे राईट्स घेणार. धीरूजी, मला सांगा, त्यांच्याकडे जे फोटो होते त्याचं काय केलं त्यांनी? त्यांनी ते फाडून टाकले. सो सॅड. चांगला एव्हिडन्स घालवला. ते खूप घाबरले होते म्हणून त्यांनी तसं केलं. मग फाडून टाकायचे? त्यांनीच तसं सांगितलं मला. ओके, थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. सर, नंदलालजींचं आयुष्य म्हणजे ओपन बुक. म्हणजे चंदू, बापट, धीरज या सगळ्यांनाच हे प्रोग्राम माहिती आहेत. फक्त चंदाचा प्रोग्राम सोडून. तो नंदलालजींना तरी कुठे ठाऊक होता? हे प्रोग्राम काय ठरवून सांगतं का कोण? फक्त नंदलालजी सोडून. डोंट टेल मी. सगळे पुरुष सारखेच. रोहित, हां सर. यांनी तुझी छेड तर काढली नाही ना? सर, काहीतरीच काय. मी नाही काढली छेड, पण बँगलोरला गेला होता ना हा, तेव्हा कोणीतरी छेड काढली असेल. तुम्हीच पाठवलं होतात ना त्याला. छेड काढायला नाही तर छडा लावायला. राईट सर. आणि मी छडा लावला आहे. राठीजी आणि चंदा यांनी हॉटेलमध्ये रूम बुक केली होती. राठींनी की चंदाने? चंदाने. राठींना तिने जवळजवळ उचलूनच आणलं. उचलून? दारवांच्या मदतीने. त्यांना हार्टचा प्रॉब्लेम होता, त्यामुळे अस्वस्थ वाटत होतं. जवळजवळ ते बेशुद्धच होते असं चंदाने मॅनेजरला सांगितलं. त्यांच्यानंतर रूममध्ये कोणी गेलं होतं? रूम बॉय सोडला तर आणखी कोणी नाही. मग ते फोटो कोणी काढले? चंदाबद्दल काही विशेष खबर? मॅनेजरनी केलेलं तिचं वर्णन राठींच्या वर्णनाची जुळतं फक्त एवढंच. अच्छा, स्केचेस काढले? यस सर. शे, त्या नंदलालजींनी ना ते फोटो ना जपून ठेवायला पाहिजे.
कमावून नीता, काय त्या फॅमिली ट्रिपचे फोटो आहे जपून ठेवायला. मी जपून ठेवायला म्हटलं, फाडून फेकून द्यायची काय गरज आहे? नंदलालजींनी फोटो फाडले. हो सर, तो धीरज असं सांगत होता. मला नंदलालजी म्हणाले की फोटो जाळले म्हणून. सर फोटो फाडले काय आणि जाळले काय, पण आत्ताच्या परिस्थितीत आपल्याकडे चंदाचा चेहरा नाही एवढंच. तोच तर शोध घ्यायचा आहे. एक्सक्यूज मी सर. हॅलो, हा नंदलालजी बोला. काय चंदाचा परत फोन आला होता? ठीक आहे, मी तुम्हाला लगेच फोन करतो. येस 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 सर, चंदाचा परत त्यांना फोन आला होता आत्ता. सी फोन ट्रॅप केलास? हो सर. बघ जरा लेटेस्ट नंबर विचार. सर एक मिनिट. मला वाटतं सर फारच क्रिटिकल होत चाललेलं आहे. हॅलो. नाही रोहित, क्रिटिकल काही नाही आहे. आपण याचा शोध सहज लावू शकतो. आपल्याला जर लेटेस्ट फोन नंबर कळला ना तर आपल्याला बरीच माहिती मिळेल. येस राईट सर. ओके, थँक्यू. काय झालं नीता? सर, नंदलालजींना जो आलेला फोन आहे तो मोबाईल नंबर आहे. तो नंबर आपल्याला मिळाला आहे सर. सर, आपल्या सांगण्याप्रमाणे त्यांनी सगळे फोन ट्रॅप केले. ओके, सर मी एक काम करू का? मी चंदाला फोन करू का? प्लीज गो अहेड. या काहीतरी क्लू मिळेल ना. राईट गो राईट. अहेड, गो अहेड, गो अहेड. सर, येस, काय झालं? ॲड्रेस मिळालेला आहे. हरकत नाही, एवढ्या आपण एका क्ल्यूवर ना तिच्यापर्यंत पोहोचू शकतो. राईट सर. गुड वर्क नीता. सर शोध शोध बाबटसाहेब, मुद्दामून मी इथे आलोय. बोला ना सर, काय काम होतं? मागे तुम्ही मला नंदलालजींची अकाउंट्स दिली होती. मग आणखीन काय माहिती हवी आहे का? हो, मला मोबाईल नंबर्स हवेत. नाही, पण नंदलालजी तर मोबाईल वापरतच नाहीत. इतरांचे असतील ना? हो,
अर्थातच. ठीक आहे सर. थँक्यू. स्वतःचा नंबर नाही दिला. हां हो विसरलो. ठीक आहे सर. आणखीन काही? नाही आणखीन नको काही. आता फक्त एकच करायचं, हे नंबर्स मी तुमच्याकडनं घेतलेत हे कोणालाही सांगायचं नाही, कोणालाही. ओके सर. आता या नंबर्सवरनं स्टेटमेंट्स बनवावे लागतील रोहितला सांगून. एकदा का ती तयार झाली की मग ऑफिस वर्क संपला, नंतर मस्त फील्ड वर्क. थँक्यू. राठी साहेब, ही केस मी सोडवू शकत नाही. म्हणजे असं की ही चंदा खूप हुशार बाई आहे. एकही सुगावा तिने सोडलेला नाहीये. चाचांना फसवलं तेव्हाच तिची हुशारी कळली होती. मग करायचं काय? ती मागेल तेव्हा मागेल तेवढे पैसे द्यायचे. पण काय करणार? मी मागे म्हणालो तसं, तुम्ही चेअरमनशिपवरनं राजीनामा द्या, सगळे पैसे वाटून टाका.
त्यामुळे बदनामी व्हायची थांबेल. आणखीन एक सुचव. हां चंदाशी लग्न करा. काय? काय? हो, लोक म्हणतील म्हातार चढ लागलाय, पण निदान घरातला पैसा घरातच राहील ना. आपको स्टोरी रायटर बनना चाहिए. तुला काय फिल्मी बकवास वाटली? तुम्ही केस सोडत असाल तर सोडा, पण आमच्या भावनांशी खेळू नका. इथला सगळा मामलाच फिल्मी आहे चंद्रकांत. खेळ तर तुम्ही तुमच्या पप्पांच्या भावनांशी आणि पैशाशी करताय. तुम्हाला काय म्हणायचं आहे? मिस्टर चंद्रकांत, तुम्ही जर व्यवसायात वेळीच लक्ष दिलं असतं तर त्यांच्यावर आज ही वेळ आली नसती. ना त्यांना बेंगलोरला जावं लागलं असतं. ना हे सगळं रामायण घडलं असतं. यांनी जर नीट लक्ष दिलं असतं तर चाचाजी फ्री राहिले असते आणि त्यांनी मला पिक्चरसाठी फायनान्स केलं असतं. क्यू चाचाजी? नेवार, इथं प्रसंग काय आहे आणि तुला फिल्म फायनान्स सुचतोय? बघितलं, या परिस्थितीत चाचाजी मला फायनान्स करायला तयार नाही. म्हणून ब्लॅकमेल करायचं का? काय? व्हॉट नॉनसेन्स. शी इज इन टोटल सेन्सेस मिस्टर धीरज. म्हणजे हे काय 9870429018 हा नंबर तुझाच आहे ना? काय बापट? 9822312124 हा नंबर कोणाचा आहे? माहित नाही सर. मी तुला विचारतोय धीरज. आय डोंट नो. आय डोंट नो. त्या नंबरवरून तुला रोज कॉल येतात, रोमिंग मधून सुद्धा. तो नंबर कोणाचा आहे तुला माहिती नाही? फिल्म लाईन मध्ये फॉलोअप ठेवावे लागतात. ज्याचा मार्केटमध्ये एकही प्रोजेक्ट लॉन्च नाही होते आणि त्याला तू फॉलोअप करणार? आणि फॉलोअप कॉल हा 20-20 मिनिटाचा असतो मिस्टर धीरज. एनफ एनफ एनफ. नीता फोन लाव. हे काय चाललंय ते मला कळेल का एकदा? कळेल कळेल मिस्टर राठी. हो आता ही कोण? सांगतो, सगळं सांगतो. बाबट, तिच्या आता जी VCD आहे ती लावा. येस सर. थोडं थांबा मिस्टर राठी, सगळं कळेल तुम्हाला. हॅलो. हां धीरज डार्लिंग. बाबट साहेब, बंद करा ती सीडी. अरे चल. काय प्रोड्युसर, कोण आहे मुलगी? ही तर चंदा आहे. चंदा तर माझं नाव आहे. ही रजिया, माझी रूममेट. आणि तुझी कलिग. काय रे, चल बोल लवकर. रजियानी माझी भेट 2 वर्ष पहिले झाली. तिला फिल्म लाईन मध्ये ऍक्टर व्हायचं होतं आणि मला प्रोड्युसर डायरेक्टर. आणि मग आमची कोटिंग सुरू झाली. कोटिंग का फ्लटिंग? माझं काही होत नव्हतं. रजिया हळूहळू डेस्परेट व्हायला लागली आणि मग एका दिवशी. हे असं किती दिवस आपलं चालणार आहे? काय आपलं लफडं? लफडं? आपलं तर प्रेम आहे. तू लफडं कसं बोलतेस डार्लिंग? हे नको म्हणूस तर काय म्हणू? काय? कधी कधी मला असं वाटतं सिनेमात काम देण्याच्या नावाखाली तू माझा उपयोग करून घेतोयस. रजिया, मी जास्त वेळ गप नाही बसणार आहे. मी तुझी खुलेआम बदनामी करेन आणि तुझ्या चाचांना जर हे कळलं ना तर कल्पनाच कर.
जरा डोकं शांत झालं, मी विचार केला. मग माझी ट्यूब पेटली. जर ही धमकी आपण चाचांना देऊ शकलो तर. आणि चाचाही बेंगलोरला जाणारच होते. मग मी रजियाला पटवलं आणि तिला त्यांच्या आधी तिथं पाठवलं. आणि तू उतावळेपणाने रजियाला आधीच फोन केलास. आणि तिनेही मूर्खासारखं नावासकट उत्तर दिलं. जे तुझ्या व्हिडिओवर टेप झालं. पण ती टेप तुम्हाला भेटली कुठं? रजिया तर माझी रूममेट होती. आता रसिया तुझ्याच ऑफिसमध्ये पोलिसांच्या ताब्यात आहे. ऑफ द रेकॉर्ड. येस. आणि कंप्लेंट करायची की नाही हे आता तुम्ही ठरवायचं आहे. ओके, थँक्यू. नाती ही विश्वासावर बांधलेली असतात. विश्वास तुटला तर नाती तुटतातच. दुभंगलेली मनं कधीही जुळत नाहीत. एका दुसरे आगणी